विशाल जगताप। विज्ञानाश्रमातील DBIT 2023-24च्या बॅचने अनेक नाविन्यपूर्ण कामं केली। हे काम करत असताना विद्यार्थ्यांनी एकत्र काम करणं, आर्थिक ताळेबंद या बाबींचा विचार करून हे विद्यार्थी अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी शिकले। यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने पाहिलं तर अभियांत्रिकी, शेती, पशुपालन, गृहआरोग्य, ऊर्जा, पर्यावरण या विभागातनं काम केले। तर आज आपण पाहूयात की ह्या विद्यार्थ्यांनी एक वर्षभराच्या कोर्समध्ये काय काय महत्त्वपूर्ण कामं केली। नमस्कार, मी विशाल धनावडे। मी अभियांत्रिकी विभागामध्ये वेल्डिंग, कटिंग, ग्राइंडिंग इत्यादी शिकलो। कॉन्फरन्स रूमसाठी मीटिंग टेबल हवा होता, तर त्याचं आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलं। सर्वप्रथम आम्ही डिझाईन सिलेक्ट केली, कटिंग करून बेस फ्रेम तयार केली। बेस फ्रेमला ॲसिड ट्रीटमेंट केली, त्यानंतर त्याला पावडर कोटिंग केली। पाईनवूडचे प्लाय आणले, साईजनुसार कट करून घेतले, त्यानंतर त्याला लेवल केली, सरफेसिंग करून फिनिशिंग दिली। अशा प्रकारे आमचा मीटिंग टेबल तयार झाला। माझं नाव ओंकार पिंगळे। मी शेती व पशुपालन या विभागामध्ये पॉली हाऊसचे प्रशिक्षण घेतले। पॉली हाऊसमध्ये ड्रिपर जोडणी, फॉगर जोडणी, बेड पाडणे यांसारखी कामे आम्ही पूर्ण केली। फॉगर पॉली हाऊसमधील टेम्परेचर थंड ठेवण्यासाठी, मातीचे बेड झाड लावण्यासाठी व वाढीसाठी, ड्रिपर पाणी देण्यासाठी व पाण्याची बचत करण्यासाठी उपयोग होतो। मी सतीश गौरकर। मी इशिता गवळी। आम्ही गृह आणि आरोग्य विभागात फ्रूट प्रोसेसिंगमध्ये जांभळावर प्रोसेसिंग करायला शिकलो। त्यात आम्ही जांभळाचे स्क्वॅश, ज्यूस, जॅम तयार करतो आणि बियांची पावडर तयार करतो। आम्ही दिवसाला 50 किलो जांभळाची प्रोसेसिंग केली। आत्तापर्यंत आम्ही 18,000 रुपयांचे जांभळाचे प्रोडक्टची विक्री केली। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, म्हणून आम्ही त्यांच्या मालावर प्रोसेसिंग करून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देतो। नमस्कार, माझे नाव सूरज विकास बारवे। मी ऊर्जा आणि पर्यावरण या विभागामध्ये सर्व लाईट फिटिंगची कामे करत आहे। त्यामध्ये मीटर जोडणी, ट्यूबलाईट बसवणे, बल्ब फिटिंग, बोर्ड पॉईंट काढणे, CCTV कॅमेरा फिटिंग हे सर्व कामे करत आहे। त्यामध्ये मी सॉईल लॅबमध्ये सर्व सॉईल लॅबची फिटिंग केली आहे। त्यामध्ये मोठ्या मशीनसाठी 16 अँपिअर बोर्डचे पॉईंट काढलेले आहे। नमस्कार, माझे नाव आशिष माळगावी। ऊर्जा या पर्यावरणामध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतला होता। त्यामध्ये MCB आणि ट्यूबलाईट जोडणी केली व फिटिंग केली। DBIT करता मी फॅब लॅबमध्ये 3D प्रिंटर, लेझर कटर, CNC वूड राउटर यासारख्या मशीन शिकलो, जसे की टेम्परेचर ह्युमिडिटी डिस्प्ले, UV फिल्टर, इन्सेक्ट ट्रॅपर, मोटर ऑटोमेशन। मला फॅब लॅबमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची ओळख झाली। मला पुढे जाऊन इंडस्ट्रीमध्ये काम करायचे आहे। मी सार्थक वावळ DBRT करण्यासाठी शिंगवे या गावाहून आलो आहे। गावातील भाऊ चायनीज सेंटरमध्ये राईस, नूडल्स, लॉलीपॉप, मंचुरियन, चिकन चिल्ली असे वेगवेगळे पदार्थ कशा पद्धतीने बनतात हे शिकण्यास मिळाले। इंटर्नशिप झाल्यानंतर विज्ञान आश्रमने मला प्रॅक्टिससाठी संधी दिली। आत्ता मला पुढे जाऊन स्वतःचे चायनीज सेंटर सुरू करायचे आहे। आम्ही फक्त अभ्यासच केला का? अजिबात नाही। आम्ही खूप मजा पण केली। हे शिक्षण घेत घेत आम्ही सण उत्सव साजरे केले। मस्त।